नमस्कार. मी अष्टविनायक कोचिंग क्लासेसमधून थोरात सर. पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनेलवर एबीसीवर आपलं स्वागत करतो. आपण जी इयत्ता 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी काय लेक्चर सिरीज चालू केली होती, त्याचा आज आहे काय चौथा भाग आहे. त्याच्यामध्ये काय आपण काय पाहत होतो, हायड्रोकार्बन्स मध्ये आपण काय अल्केन, अल्किन, अल्काईन यांचे काय नॉमेनक्लेचर वगैरे आपल्याला सगळ्याला पाहायचं होतं. हे पाहत असताना काय काल आपण काय पाहिलं, की अल्केनचं आययुपीएस वालं नॉमेनक्लेचर आपण थोडंसं पाहिलेलं आहे. त्याच्या पुढचा भाग जो आहे आज आपल्याला काय पाहायचा आहे. आजचा हा ज्या भागामध्ये आहे, मागच्या भागामध्ये काय आपण काय थोडंसंच आपण घेतलेलं होतं. त्याच्यामुळे काय आज आपण काय एकदम डीप मध्ये काय पुन्हा एकदा काय जास्तीत जास्त काय आपण करू आययुपीएससी नेम वगैरे कव्हर करायला शिकू. जेणेकरून काय आहे की आपल्याला फक्त फक्त काय एखादं स्ट्रक्चर दिला तर आपल्याला नाव देता आलं पाहिजे आणि एखादं नाव असेल आपल्याकडं तर आपल्याला स्ट्रक्चर सुद्धा काढता आलं पाहिजे. त्यामुळे काय तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आपण वेळ न वाया घालता चालू करूयात. पहा, हे आययुपीएससी नेम आपण जेव्हा शिकत होतो त्यावेळेला काय आहे की आययुपीएससी नेम जेव्हा शिकत होतो का नाही त्यावेळेला काय बघायचं होतं आपल्याला. पहा, ज्या वेळेला आपण काय आययुपीएससी नेम शिकत होतो त्यावेळेला काय काल आपण काय बघितलं कित्येक तरी आपण काय दोन चार काय स्ट्रक्चरचे काय फॉर्म्युले वगैरे बघितलं. दोन चार स्ट्रक्चरचे आपण काय पाहिलं की नॉमेनक्लेचर वगैरे बघितलं. त्याच्यामध्ये कित्येक तरी विद्यार्थ्यांना कालचा जो शेवटचा जो स्ट्रक्चर होता कालचा जो शेवटचा स्ट्रक्चर होता तो काय होता इकडे मी इथे लिहितो मी. पहा, असा होता तो स्ट्रक्चर. मे बी हा असावा नाही तर डिफरंट काहीतरी असेल. ठीक आहे, मे बी असं स्ट्रक्चर होतं. ठीक, याच आपण नॉमेनक्लेचर देत असताना काय केलं होतं 2,2 डायमिथाईल म्हणलं होतं. काय 2,2 डायमिथाईल म्हणलं होतं. त्याच्यावरतीच मी काय आज बेसिक मध्ये शिकणार आहे एवढं लक्षात घ्या. जर का काय आपण काय पहिलं काम काय करत असतो आपण लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करत असतो. लॉंगेस्ट चेन काय झाली माझी हे वाली काय 1 2 3 आणि 4. ओके, 1 2 3 आणि 4 या 4 कार्बनची काय झाली माझी सगळ्यात मोठी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट झाली. त्याच्यानंतर मला दुसरा नियम काय म्हणतो की इफ द ब्रांचिंग इज एक्झिस्ट, जर का काय ब्रांचिंग जर का असेल तर त्या ब्रांचिंगला कमीत कमी नंबर येतो. पण इथं पहा, इथं काय आलेलं आहे इथे एक CH3 ग्रुप आलेला आहे. ठीक आहे, आणि सेम CH3 ग्रुप जो आहे तो इथं आलेला काय सेम ग्रुप आहे ना CH3 म्हणजे कुठला ग्रुप आहे तो मिथाईल ग्रुप आहे. जर का असं कधीही असेल फॉर सेम मी इथं एक हेडिंग टाकूनच लिहितो. ठीक आहे, आपण इथं लिहूनच घेऊया की काय फॉर सेम ग्रुप ब्रांच फॉर सेम ग्रुप ब्रांच जर का काय आहे जर का ब्रांच जर का एक सेम ग्रुपची असेल तर त्यावेळेला आणि सेम नंबरला असेल तर त्यावेळेला काय सेम नंबरला तर काही नाही पण सेम जर का ग्रुपची जर असेल तर काय लिहू शकतो आपण जर का किती यायचे तर एक असेल तर काय काही नाही फक्त मिथाईल इथाईल करायचं. एक असेल तर काय एक इथं लक्षात असतं एक असेल तर काय मोनो एक म्हणते मोनो. ठीक आहे, हा मोनो झाला. दोन जर असतील ग्रुप काय एक आणि दोन ग्रुप आहेत ना सेम वाले त्या टायमाला काय म्हणतात त्याला डाय. डी आहे डाय. त्याच्या पुढे काय होतं म्हणजे काय हा कुठला ग्रुप आहे डाय वापरून दोन आहेत ना त्याच्यामुळे काय हा झाला डाय मिथाईल. कुठला ग्रुप आहे तो मिथाईल त्यामुळे काय याचं काय झालं डाय मिथाईल. आता पहा डाय झाला तीन जर का असतील म्हणजे काय इथे समजा इथं अजून एखादं CH3 असला ठीक आहे इथं अजून जर काय CH3 असला असता तर त्यावेळेला मी काय केलं असतो तिथे काय केलं असतं ट्राय. ठीक आहे, ट्राय. तीन जर का ग्रुप असतील तर त्यावेळेला काय ट्राय आणि जर का चार असतील ग्रुप तर काय असणार आहे तिथं टेट्रा. पाच असतील तर पेंटा असेल. सहा असतील तर हेक्झा. हे सगळं कशाच्या बाबतीत चालू आहे आपलं हे सगळं काय जर का सेम ग्रुप असेल सेम ग्रुप जर नाही इथं काय आलाय CH3 आलेला आहे इथं पण काय CH3 दोन्ही ग्रुप कसले आहेत मिथाईलचेच ग्रुप आहे. आणि काय जर का इथं जर का इथाईलचा ग्रुप आला असता वरी जर का इथाईलचा ग्रुप आला असता दोन्हीकडे जर का C2H5 असे जर का ब्रांचिंगला ग्रुप ऍड झाले असते तर त्यावेळेला आपण काय केलं असतो की काय तिथं काय डाय वापरलो असतो का तो काय फक्त मिथाईलच्या बाबतीतच पाहायचं ग्रुप कोणताही असू द्या हा मिथाईल आहे. काय हे फक्त नाही असं समजू नका की हा फक्त आणि फक्त मिथाईलच्या बाबतीत आहे. इथाईल जरी असतील दोन तर काय डाय. तीन असतील ट्राय. चार असतील टेट्रा म्हणणार. पाच असतील पेंटा. सहा असतील हेक्झा. आता पुढेही पहा सात असतील तर हेप्टा. इकडे करूयात
8 असतील तर ऑक्टा, 9 असतील 99, 10 असेल तर डेका करा. हे असतं की काय सेम ग्रुप जर का असेल, ठीक आहे, आणि सेम ग्रुप जर का असेल तर हे करायचं, बस एवढंच असतं. आणि याच्या पुढे काय आपल्याला काय नॉमेनक्लेचर वगैरे द्यायला कसली कसल्या प्रकारची काय अडचण वगैरे येणार नाही. फक्त याच्यामध्ये एक विषय असतो की जर का तुम्ही इथे लिहित असाल, जर का एसी नंबरिंग कशी, याचं नॉमेनक्लेचर कसं देणार मी, नंबर देणार, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली पहिल्यांदा, त्याच्यानंतर काय म्हणणार की नंबरिंग द्यायचं, कुठल्याला नंबर द्यायचं की 1 2 3 4 असे नंबर द्यायचे. पण जर का ब्रांचिंग जर का असेल, ब्रांच आहे इथे, ठीक आहे, एक काय ब्रांच निघालेली आहे, जर का ब्रांचिंग जर का असेल तर शुअर व्हायचं काय की या ब्रांचिंगला कमीत कमी नंबर भेटला पाहिजे. काय या ब्रांचिंगला जर काय कमीत कमी नंबर भेटला पाहिजे. म्हणून सांगा, जर का मी इथे 1 नंबर दिला, इथं 2 नंबर दिला, इथं 3 नंबर दिला तर काय, आणि इथे 4 नंबर दिला तर याला याला किती नंबर भेटायला लागला, या ब्रांचिंग जो कार्बनला अटॅच आहे त्याला कार्बनला किती नंबर भेटायला लागला, 3. आणि जर का पण मी इकडून दिला नंबर बघा 1 2 3 आणि 4, तर अशी नंबरिंग दिली मी तर मला तिथं किती भेटायला लागलाय 2. त्यामुळे मी कुठला असं असा देईल, ठीक आहे. म्हणून हा 1 झाला, हा 2, हा 3, ठीक आहे, आणि हा 4. त्यामुळे बघा याचं नाव लिहित असताना आपण कसं लिहिलेलं होतं, याचं नाव लिहित असताना काय आहे की बघा कसं लिहिलं आपण 2,2 काय केलं होतं आपण 2,2, ठीक आहे. नाव वगैरे तिथं बसत नसतं, इथं लिहितो मी ते, ठीक आहे, त्याचं नाव पहा 2,2 2,2 का केलं बरं मी 2,2, हे 2 मिथाईल जर का ग्रुप जिथं अटॅच आहे ती लिहिलं, त्याची पोझिशन कुठे किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे. 2,2 डायमिथाईल, 2,2 डायमिथाईल असं यायला. जर का असं झालं असतं, हा ग्रुप जो आहे हा सीएच ग्रुप इथं नसून जर का इथं आला असता, त्यावेळेला मग मी काय लिहिलं असतं, हे बघा 2 ला एक ग्रुप 2,3 डायमिथाईल, समजतंय का. जर का पोझिशन जर का ब्रांचिंगची चेंज झाली असती, हा एक मिथाईल ग्रुप इथं आणि हा एक मिथाईल ग्रुप जर का इथं एक्झिस्ट झाला असता, त्यावेळेला मी काय केलं असतं तर याचा नंबरिंग हा 2,3 काय सांगतोय, डायमिथाईल आहेत काय, 2 मिथाईल ग्रुप अटॅच आहेत, पण हा 2,3 काय सांगतोय की त्याच्यामधला एक जो मिथाईल ग्रुप आहे, त्याच्यामधला एक मिथाईल ग्रुप जो आहे तो काय 2 नंबरच्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, आणि जो 3 जो काय म्हणतो 3 काय सांगतो, आणि उरलेला जो एक मिथाईल ग्रुप आहे तो काय 3 नंबरला अटॅच आहे. सध्याच्या ह्याच्यामध्ये काय हा ग्रुप काय माझा मिथाईल, ठीक आहे. झालं 2,3 डायमिथाईल, समजलं. त्याच्यानंतर पहा काय येणार आहे, एक आधी काय नंतर काय काउंटिंग करायची, काय फक्त लॉंगेस्ट चेन मध्ये आययुपीएससी मधल्या आणि करायचं, कॉमन नेम मधल्या आणि करायचं नाही की काय हे ब्रांचिंगला बी गृहीत धरायचं नाही, ठीक आहे. फक्त लॉंगेस्ट चेन मधले काय कार्बन ॲटम मेजायचे. माझा बरं मग 1 2 3 आणि हा 4. 4 वाला कोण होता माझा, ब्युटेन. 4 वाला कोण होता माझा, ब्युटेन, ठीक आहे. इथं 2 येईल, कारण की या स्ट्रक्चरच्या बाबतीत 2 असेल ना, डायमिथाईल ब्युटेन. मग बघा काय आलं याचं 2,2 डायमिथाईल ब्युटेन, समजलं. जर कुणाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. आता पहा याच्यानंतर काय बघायचं आपल्याला, आता आपण ऑन द स्पॉट आपल्याला आता काय भरपूर काही गोष्टी आपल्याला जमलेल्या आहेत. काय आपण काय सुरुवातीला आपण काय पाहिलं, एक कार्बन असेल तर मिथ, 2 असेल तर काय इथ, 3 असेल तर प्रोप, हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर काय आहे की आपण काय पाहिलं की हे बी पाहिलं, जर का ब्रांचिंग आली, ब्रांचिंगच्या नंतर काय, जर का एकच असेल ब्रांचिंगला तर काय मोनो वगैरे वापरायचं, किंवा काय नाही वापरलं तरी जमतं त्याला, काय त्याला एकला शिकवलं वापरत नसते, ठीक आहे, एकला वापरत नसते. मग इथं 2 ला काय वापरणार डाय, 3 ला ट्राय, 4 ला टेट्रा, 5 ला पेंटा, ठीक आहे. सो आपण काय हे काय सगळं काही शिकलेलं आहे. आणि आता आपल्याला डायरेक्ट काय करायचंय, आपल्याला एक 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 स्ट्रक्चर घेऊन काय आपण काय त्याला नामकरण द्यायला सुरुवात करू, ठीक आहे. चलो, या केमिस्ट्रीमध्ये असा एक विषय असतो की जोवर तुम्हाला इथे जर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, सेम टू सेम तसंच आहे केमिस्ट्रीमध्ये. जोवर कितीही इथं शिकवलं तर तुम्ही याच्या घरी गेले याच्यानंतर तुम्ही काय तुम्हाला प्रॅक्टिस जमली पाहिजे, तुम्ही काय स्वतः प्रॅक्टिस केली पाहिजे. जोवर तुम्ही प्रॅक्टिस करत नाही
तोवर तुम्हाला याच्यामध्ये परफेक्शन येणार नाही. आणि काय असं नाहीये की फक्त आणि फक्त पुस्तकामध्ये दिलेल्या स्ट्रक्चरलाच नॉमेनक्लेचर देईल. तुम्ही स्वतःच्या मनानं सुद्धा स्वतःच्या मनानं सुद्धा काय आहे याला काय करू शकता, स्वतःच्या मनानं काय तुम्ही काय स्वतः घेऊन तुम्ही स्वतः नाव द्यायची. ठीक आहे, स्वतः नाव द्यायचं. याच्यानंतर आपल्याला सायक्लो वगैरे याच्या बाबतीतही बघायचंय, पण आधी काय करायचं आपल्याला हे पाहून घेऊयात. त्याच्यानंतर सायक्लोचे वगैरे आपण फॉर एक्झाम्पल बघूया. चला, त्याच्यामध्ये पहिलं मी एक देतो. आता आज मी जे देणार आहे ती काय पूर्णतः काय ब्रांचिंग वाले देतो, आहे की नाही. आणि हर एकाची व्हॅलेन्सी नक्की न पाहायची. हर एकाची व्हॅलेन्सी काय 4च आली पाहिजे. काय 4च बॉन्ड फॉर्म झाले पाहिजे. एक्स्ट्राचा बॉन्ड कधीच कार्बन ॲटम फॉर्म करत नाही. ठीक आहे, अजून एक थोडस लांबूयात आपण याला. एक तिसरा एक घेतो मी. हे 2 झाले. ठीक आहे, आपण एक 3 नंबर वाला एक घेऊयात. बॉन्ड CH बॉन्ड CH3 CH बॉन्ड CH3 करूयात आपण. CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड. ठीक आहे, चला आता आपण काय 3 याचं एकदा पाहूयात आपण. ठीक आहे, आता या तिघांचं नॉमेनक्लेचर पाहत असताना मी काय म्हणलो की आपल्याला काय रूल्स लक्षात ठेवायचे. सगळ्यात महत्वाचं काय रूल्स लक्षात ठेवायचे. कोणते रूल्स आहेत बाबा. पहिला नियम काय म्हणतो मला, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. काय आहे, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. लॉंगेस्ट चेन हुडकायची पहिल्यांदा. बघा बरं, हुडका मग बरं. या पहिल्या स्ट्रक्चर मध्ये काय आहे बघा बरं. 1 2 3 आणि 4. ठीक आहे, 1 2 3 आणि 4. जर का सरळ गेलो तर 4चे ग्रुप बनायला लागला. आता बघू बरं, 1 2 3 आणि हा 4. ठीक आहे, असं जावा किंवा असं इथून इथून कट करून इकडे जाऊ. काय सेमच ब्रांचिंग पडायला आणि सेमच लॉंगेस्ट चेन बनायला लागले. त्यामुळे पहा आता की बघा इथं मी काय करणार, यालाच काय करणार लॉंगेस्ट चेन धरणार. ठीक आहे, यालाच मी लॉंगेस्ट चेन झाली माझी. ही काय झाली माझी सगळ्यात मोठी लॉंगेस्ट चेन. आता त्याच्यानंतर काय म्हणणार, माझ्या सगळ्यात डोक्यात काय प्रश्न आहे आपल्याला. दुसरा नियम काय म्हणतो आपल्याला, नंबरिंग. नंबरिंग कशी द्यायची बाबा. जर का आधी हुडकायचं काय ब्रांचिंग असेल का नाही. जर का ब्रांचिंग आहे तर काय ब्रांचला कमीत कमी नंबर द्या. आणि जर का ब्रांचिंग नसेल तर काय सरळ आणि साधं इकडून द्या किंवा तिकडून द्या, काही हरकत नाहीये. त्याच्यामुळे काय आता सध्याच्या सिच्युएशनला आहे का आपल्याकडे ब्रांचिंग, तर आहे ना आपल्याकडे ब्रांचिंग हे वाले. ठीक आहे, त्याच्यामुळे या ब्रांचिंगला कमीत कमी नंबर द्यावा. जर का मी इकडून दिला तर काय होईल बरं, 1 2 3 आणि हा 4. ठीक आहे, या कार्बनला किती नंबर भेटायला लागलाय ब्रांचिंग वाला 3. आणि जर का पण इकडून नंबर दिला मी 1 आणि 2, इकडून किती भेटायला 2. मग राईट कुठला असेल, हे साईड. ठीक आहे, 1 2 3 आणि 4 नंबरिंग दिली. त्याच्यानंतर डायरेक्ट आता काय नाव लिहायचं. चला बघ, सुरुवातीला मी काय म्हणलो, जर का ब्रांचिंग असेल तर सुरुवातीला काय ब्रांचिंगचं नाव लिहावं. ब्रांचिंग किती नंबरला आहे बरं आणि त्याची पोझिशन पण सांगावं. काय किती नंबरला ब्रांचिंग आहे ती 2 नंबरला. चला काय लिहिणार मी 2. आता इथं डायचा वगैरे कन्सेप्ट येईल का, 2 ब्रांचिंग वगैरे आहेत का सेम ग्रुपच्या मिथाईल वगैरेच्या, नाही. त्याच्यामुळे काय एकच आहे. मग काय तिथे लिहिणार मी 2 मिथाईल. 2 मिथाईल. हा, त्याच्यानंतर चला आता काय लॉंगेस्ट चेन मधलं, त्या लॉंगेस्ट चेन मधलं काय आपल्याला कार्बन ॲटम मोजायचं. मोजा बरं मग 1 2 3 आणि 4. 4 वाला कोण असतोय माझा, ब्युटेन. 2 मिथाईल ब्युटेन. काय झालं तो माझा 2 मिथाईल ब्युटेन. ठीक आहे, आता याच्यानंतर पहा याच आणि याच काय कॉमन नेम काय येईल बरं, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. याचं कॉमन नेम काय असेल, आयसो. काय असेल याचं कॉमन नेम, आयसो. बघा बरं, 4 आणि 5 आयसो पेंटेन याचं काय असेल कॉमन नेम असेल. आता आपण इथं बघूयात लॉंगेस्ट चेन. पहिल्यांदा काय आठवलं पाहिजे आपल्याला, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. चला करा बरं लॉंगेस्ट चेन. आधी सरळ मोजू आणि नंतर मग काय इकडे तिकडे जाऊन बघूया. 1 2 3 4 आणि 5 आणि हा 6. जर सरळ गेलं तर कितीची पडायला लागले, 6ची. हा चला मग आता काय इथं जाऊन असं जाऊया. ठीक आहे, 1 2 3 हा 4 आणि हा 5.
5 कमी व्हायले. ठीक आहे, मग असं जर गेलं 1 2 3 तरी पण कमी आहे. आता इकडून असं मोजूया. ठीक आहे, 1 2 3 4 5 आणि 6. काय अशी जरी गेली लॉंगेस्ट चेन हे वाले जरी धरली तरी काय 6चीच व्हायला लागले. आणि असे लॉंग चेन सरळ स्ट्रेट लाईन जरी घेतलं तरी पण काय 6च यायले. त्यामुळे मी काय करणार, सगळ्यात सोपं काय करणार, मी सरळ घेणार. झालं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा काय असतोय आपला, त्याला काय आता नंबरिंग द्यायचं. त्याला काय नंबरिंग द्यायचं. मग नंबर देत असताना काय की बाबा ब्रांचिंगला कमीत कमी नंबर आला पाहिजे. कुठला, ब्रांचिंग कुठं कुठं आहे, इथे एक आहे आणि इथे एक. ठीक आहे, हाच कोण आहे, C2H5 म्हणजे कोण, माझा इथाइल ग्रुप आहे. हा, ब्रांचिंग देत असताना नंबरिंग बरं कमीत कमी काय इकडून देतो, कमीत कमी जाईल बघा 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे, हे झालं. मग आता डायरेक्ट काय बघायचं की डायरेक्ट आता नॉमेनक्लेचर लिहायचं. ठीक आहे, चला एकला ब्रांचिंग आहे का नाही, चला 2च्या बाबतीत आहे. मग हा 2 ला काय 2 लिहा बरं 2. हा, 2 ला कोणता ग्रुप आहे, मिथाईल. 2 मिथाईल. 3 ला कोण आहे बघा, 3 इथाईल. आणि बघा बरं कितीची ब्रांचिंग आहे बरं, 1 2 म्हणजे कितीची लॉंगेस्ट चेन आहे, 1 2 3 4 5 आणि 6. 6 वाला कोण असतोय बरं, माझा हेक्झेन. ठीक आहे, तिकडे बसेल का नाही माहित नाही, मी इथं खाली लिहितो. ठीक आहे, हेक्झेन काय आहे तो, 2 मिथाईल 3 इथाईल हेक्झेन. काय आहे तो, 2 मिथाईल 3 इथाईल हेक्झेन. समजलं. आता पहा, हे झालं. आता याच्या बाबतीत पाहूयात. काय पहिल्यांदा काय करणार तुम्ही, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. मी काय आधी बघूयात लॉंगेस्ट चेन कुठले, 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे, सरळ गेलं तर 6चे असं बघा बरं, 1 2 3 4 आणि इकडे 5. ठीक आहे, आता इकडून बघू, 1 2 3 4 5 आणि 6. काय अशी बी येऊन 6च इकडून काय 5 कव्हर अप होईल. त्याच्यामुळे काय ही लॉंगेस्ट चेन काय असणार आहे माझी, ए वाली सिलेक्ट. झाली. त्याच्यानंतर नंबरिंग काय कमीत कमी नंबर, जर का इकडून जर का नंबरिंग द्यायला चालू केलं तर मी काय होईल बरं, इथं 1 भेटेल 2 3 4 आहे का नाही, 4 भेटेल. पण जर का मी इथून द्यायला चालू केलं तर बघा 1 2 3 4 5 आणि हा 6. ठीक आहे, मग आता पहा, इथं जो आहे ते मागं जे शिकवलेलं आहे त्याचा कन्सेप्ट येईल. आता काय आहे, 2 ला मिथाईल आहे आणि 3 ला पण मिथाईल आहे. त्याच्यामुळे काय करणार तुम्ही, 2,3 करायचं. काय करायचं, 2,3. 2,3 का, एक जो मिथाईल आहे तो 2 ला आहे आणि दुसरा जो मिथाईल आहे तो कशाला आहे, 3 ला आहे. त्याच्यामुळे काय आहे 2,3. 2,3. हा, सेम ग्रुप आहेत का, हा मिथाईल मिथाईल ग्रुप आहे का, त्याच्यामुळे काय डाय मिथाईल. त्याच्यामुळे काय येईल तो, डाय मिथाईल. 2,3 डाय मिथाईल. आणि किती कार्बनची चेन आहे बरं ही, 6. ठीक आहे, 6 म्हणून 6चे आहे म्हणून काय येईल त्याचं नाव, हेक्झेन. ठीक आहे, काय आलं बरं, 2,3 डायमिथाईल हेक्झेन. आपल्याला बऱ्यापैकी समजत असेल. ठीक आहे, काय याचं नॉमेनक्लेचर आलं, 2,3 डायमिथाईल हेक्झेन. हे डायमिथाईल काय सांगतो बरं, मला डायमिथाईल काय सांगायला लागले मला, की बाबानो ही जी ब्रांचिंग आहे, काय ही जी काय स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काय 2 मिथाईलचे ग्रुप आहेत. 2 मिथाईल ग्रुप जी ब्रांचिंगला अटॅच आहे, त्याच्यापैकी एक जण जो आहे तो 2 ला आहे, त्याच्यापैकी 3 नंबर एक जण आहे तो काय 3 नंबर. ठीक आहे, अजून आपण काही बघूयात. याच्यामध्ये फक्त आणि फक्त प्रॅक्टिस आपल्याला कन्फर्म करते की आपल्याला काय किती भारी यायला पाहिजे आणि किती परफेक्शन आपल्याला जमतं. जेव्हावर प्रॅक्टिस आपल्याला नाही तोवर आपल्याला परफेक्शन येत नाही. कारण की काय, जेडबल नीट सीईटी यांच्यासारख्या आपण काय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी काय आपण तयारी करत आहोत, तर विदिन अ सेकंड आपलं उत्तर देता आलं पाहिजे. त्याच्यासाठी काय आपल्याला काय याच्यावरती प्रॅक्टिसच आली पाहिजे. हे बेसिक एवढं का शिकवलेलं आहे, कारण की मुळात काय जोवर तुम्हाला बेसिकचं नॉलेज नसेल तोवर काय तुम्हाला काय तिथं प्रॅक्टिस पण करता येणार नाही. आणि जर प्रॅक्टिस नसेल आपली तर काय परीक्षेत नक्की ना जो आहे आपला प्रश्न चुकणारच आहे. कारण की भरपूर विद्यार्थ्यांना, मी तुम्हाला काय म्हणतो, भरपूर विद्यार्थ्यांना बेसिकचं नॉलेज अजिबात नाही.
तेच बेसिक नॉलेज आपल्याला कोण द्यायचं काम करते, आपली एबीसी द्यायला तयार आहे. ठीक आहे. नाव आता बघायचंय. समजा मला नाव काय दिलं त्यांनी, पहिल्यांदा नाव मी दिलं 2,2 2,2 डायमिथाईल 2,2 डायमिथाईल पेंटेन. अजून एक इथं घेतलं 2,3 हो 2,3,5 करा. 2,3,5 ठीक आहे. टेट्रा मिथाईल 2,3,5 टेट्रा मिथाईल. काय करू आपण डायरेक्ट, काय करू डेक्केन करूया. चला डायरेक्ट आपण मोठं एक घेऊया डेक्केन. ठीक आहे. 2,35 टेट्रा मिथाईल डेक्केन. चला बघूयात आपण आपलं एक एक बघूया. चला पेंटेन आहे काय, आधी इथं बघायचं पेंटेन. सगळ्यात पहिलं कधीही नावावरून जेव्हा स्ट्रक्चर आपण काढत असाल युपीएससी मध्ये, नावावरून स्ट्रक्चर आपल्याला काढायचं आधी शेवटाला बघायचं काय आहे तिथं पेंटेन. पेंटेन म्हणल्यावर चला किती आलं बरं, पेंटेन म्हणल्यावर काय, हा सी बॉन्ड सी बॉन्ड सी बॉन्ड सी किती 1 2 3 4 आणि हा कुठला झाला बघा इथं 5. पेंटेन 5 कार्बन झाले का, झाले ना 5 कार्बन. चला हा बघा एक काय म्हणतं इथं आता नंतर पेंटेन झाला 1 2 3 4 5 झालं. त्याच्यानंतर इथे यायचं डायमिथाईल आहे ना, डायमिथाईल म्हणजे काय, 2 CH3 ग्रुप अटॅच आहेत त्याला. डायमिथाईल म्हणल्याच्या नंतर काय 2 CH3 ग्रुप अटॅच आहेत. मग पोझिशन बघूयात कुठं 2,2 मग इथं 1 2 इथं तरी द्या, नाहीतर 1 2 इथं तरी द्या. मी इथं देतो काय 2,2 डायमिथाईल. चला मग इथं काय आहे CH3, इथं काय आहे CH3. हा मग याच्या व्यतिरिक्त काय आहे का नाही. मग आता फक्त बॅलन्स सेट करायचे बाकी काय आहे, कार्बनचे चारही बॉन्ड काय सेट करायचे आपल्याला बाकी आहे. मग पहा या कार्बनच्या बाबतीत जेव्हा मी बघल, या कार्बनच्या बाबतीत जेव्हा मी बघल त्यावेळेला मला काय दिसेल बरं, या कार्बनचा पहिला बॉन्ड कुठं आहे इथं, या कार्बनचा पहिला बॉन्ड कुठं आहे इथं, त्याच्यामुळे दुसरा कुठं असेल इथं 3 आणि हा 4 झाले का 4. ठीक आहे. याच्या बाबतीत बघा 1 2 3 4 चारही बॉन्ड आहे त्याचे. याच्या बाबतीत बघा 1 2 इकडे 3 आणि इकडे 4. याच्या बाबतीत बघा 1 2 3 4. ठीक आहे. याच्या बाबतीत बघा 1 2 3 आणि 4. ठीक आहे 1 2 3 4. आणि जिथे जिथे काही नाहीये तिथे तिथे काय आपल्याला हायड्रोजन लावून टाकायचं, कारण की आपण कुठला धडा पाहतो हायड्रोकार्बन्स. इट मीन्स काय की हायड्रोजन आणि काय कार्बनचं. ठीक आहे. इतकं सोपं असतं, त्यामुळं कसल्याही प्रकारचा लोड घ्यायचा नाही, एकदम बेसिक पासून शिकायचं. ठीक आहे. बस आपल्याला काय CH3 अशा स्ट्रक्चर मध्येच लिहायचंय ना. तशा सध्याला प्रॅक्टिस होईपर्यंत हे असं ठीक आहे. नंतर नंतर जशी प्रॅक्टिस होईल आपण डायरेक्ट काय करणार आहोत CH3 डायरेक्ट असंच करणार. ठीक आहे. मग चला या ग्रुपलाच बरं कसं लिहिणार मी CH3. बरं इथं इथं लिहितो मी. चला मग यालाच काय लिहिणार CH3. आज काय हा CH3 बॉन्ड CH3 बॉन्ड हा सी आणि वरी काय एक CH3 खाली एक CH3 बॉन्ड सी वरी CH3 खाली एक CH3 झाला. त्याच्यानंतर हा बी झाला. आता राहिला कोण, हा वाला कोण आहे बरं, हा एक सी आणि 2 H2 बॉन्ड कोण आहे CH2 बॉन्ड. आता पाहूयात इथं कोण आहे एक सी 2 H2 CH2 बॉन्ड. इथं पहा बरं एक सी आणि 3 H म्हणून कोण आला CH3 झालं. हे असं साधं आणि सोपं काय स्ट्रक्चर काढायचं. ठीक आहे. बघा बरं पेंटेन 1 2 3 4 5 आहेत ना, 5 आहेत. ठीक आहे 5 आहेत तिथं. हा आणि काय डायमिथाईल आहेत का, हा 2,2 लाच आहेत का पोझिशनला. ठीक आहे. तुम्ही क्रॉस चेक नक्की न करा. ठीक आहे. आता हा झाला हे वाला स्ट्रक्चर. ठीक आहे. तुम्हाला जर कुणाला याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल, कारण की मला काय आहे याचं डेक्केन काढायचं आहे, त्याच्यामुळे मला स्पेस हवा असेल, त्यामुळे काय तुम्ही हे वाला हे काय हे करून घ्या. स्क्रीनशॉट झाला असेल तर आपण काय चालूया. आता आपल्याला काय आहे इथं खाली नाव नाव लिहिलेलंच आहे 2,3,5. काय नाव आहे बरं 2,3,5 डेक्केन. पहिल्यांदा काय करायचं
आपण एबीसीच्या प्लॅटफॉर्म मध्ये आहे. आपण काय पहिल्यांदा करायचं, घाबरायचं नाही. काय पहिल्यांदा काय करायचं, आपण अजिबात घाबरायचं नाही. मग घाबरायचं नाही, ठीक आहे. मग पहिल्यांदा काय, डेकेन. पहिल्यांदा काय म्हणायचं, शेवटल बघा. चला, डेकेन. डेकेन म्हणजे किती बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झालेत का? 10 बघा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आलं. त्याच्यानंतर काय आहे इथं, टेट्रामिथाइल. सॉरी हा, इथं चुकून झालं, ट्राय झालं इथं, ट्राय. ठीक आहे, इथं काय ट्राय, ठीक आहे, ट्रायमिथाइल डेक्के. पहा इथं झालं ट्रायमिथाइल. म्हणून बघा बरं, 2 3 आणि 5 2 3 आणि 5 एक इथं असेल, 2 इथं असेल, 2 हा 3 4 आणि हा 5, 2 3 5 ला काय मिथाइल ग्रुप आहे. मग लावा मग मिथाइल ग्रुप. बाकीचे जी काय करायचंय, मग त्याच्या पुढे काय दिलंय का आपल्याला, नाही. त्याच्यामुळे काय असेल की पहा, आपण काय डायरेक्ट पॅलेसी सेट करू. चौकड काय बॉन्ड काढून घ्या आधी. याच्या बाबतीत बघ, एक बॉन्ड इथे आहे, 3 कुठं, 1 2 3 असे असतील, तिथं काय अटॅच करायचं आपल्याला, हायड्रोजन. याच्या बाबतीत एक बॉन्ड इथं, दुसरा इथं, खाली तिसरा, वर एक, काय चौथा. हा एक इकडं आहे, एक इकडं आहे, खाली एक आहे, वर एक चौथा असेल. हा एक इकडं, खाली एक एचचा, वर एक एचचा. ठीक आहे. हा इकडे एक आणि खाली एक, इथं एक. ठीक आहे, 1 2 हा 3 4 हा चला, 1 2 3 4 हा चला, 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 आणि 4 याची. मग लिहित असताना कसा लिहिल बरं मी याला, एवढ्याच ग्रुपला बघा. हा कोण आहे माझा, CH3 बॉन्ड. हा एवढ्यालाच बघा बरं, CH बॉन्ड CH3 काय आहे, CH बॉन्ड CH3, CH बॉन्ड CH3 बॉन्ड. हा यातून काय आहे, CH बॉन्ड CH3 चा येतो बॉन्ड. हा इथं काय झालेलं आहे, CH2 बॉन्ड. हा इथं काय झालेलं आहे, CH बॉन्ड CH3. हा बॉन्ड इथं काय आलेलं आहे, CH2, इथं CH2, इथं CH2 CH2 CH3. ठीक आहे, काय झालं इथं. ठीक आहे, किती झालेत माझे, 1 2 3 4 5 6 7, इथं काय असेल 8 3 9 आणि हा 10. ठीक आहे, स्ट्रक्चर एकदम बरोबर आहे. आपण इथं काय आहे, एकदम साध्या आणि सोप्या लँग्वेज मध्ये आपण काय कशाचं स्ट्रक्चर काढलं, 2,3,5 ट्रायमिथाइल. ठीक आहे, ट्रायमिथाइल डेक्केन याचं काय आपण स्ट्रक्चर काढलं. या रीतीने काय तुम्हाला स्ट्रक्चर कसं काढायचं हे पण समजून जाईल. आता काय राहिलं बाबा, हे झाले सगळे स्ट्रक्चर, अशा रीतीचे सगळे स्ट्रक्चर झाले. त्याच्यानं काय तुम्हाला काय स्ट्रक्चर वगैरे बाकीचे काय काढता येतीलच. बघा आता याच्यानंतर काय आहे की ह्याच्यानंतर असतं की सायक्लोवाले स्ट्रक्चर. सायक्लो जे काय क्लोज चेन असतं, जे काय आपण मागे शिकलो होतो ना सायक्लिक मध्ये, त्यावेळेला तिथं काय क्लोज्ड असते. ठीक आहे, क्लोज्ड बघूयात आपण. ठीक आहे, चला क्लोज्ड बघा. एखादा क्लोज्ड कसा असू शकतोय पहा, जर का असा आहे स्ट्रक्चर, तुम्हाला याचं हे तर माहित आहे ना, तुम्हाला हे लॉंगेस्ट चेनचं स्ट्रेट लाईन स्ट्रक्चर कसं असतं, हे असं हे समजतंय ना. जर नसेल समजल तर तरी आपण समजावून देऊयात. आणि हे पहा की बघा, IUPAC मध्ये काय आपल्याला सायक्लोचे वगैरे आता स्ट्रक्चर आपल्याला पाहिजे. सायक्लो म्हणजे काय असतं की अशी स्ट्रक्चर, काही वेगळा नाहीये, असे स्ट्रक्चर ज्यांची काय एकदम काय सायक्लिक मध्ये सायकलची टायर कसा असतो गोल, तसं काय एकदम कुठे ना कुठेतरी काय एकमेकांना जॉईंट असते, तसे स्ट्रक्चर. जर का असं असेल समजा, हा असं असं काय असं असं, जर का कधीही बघा एक लक्षात नक्की न घ्या की जर का तुम्हाला कधी जर MCQ मध्ये वगैरे एखादा प्रश्न आला की काय आहे सायक्लोमिथेन काढा, सायक्लोमिथेन किंवा सायक्लोइथेन,
सायक्लोमिथेन किंवा सायक्लोइथेन, याला काय हॅशटॅग करून ठेवा. ठीक आहे. सायक्लोमिथेन किंवा सायक्लोइथेन जेव्हा आपल्याला काढायला सांगितलं तेव्हा नीट लक्षात द्यायचं, कधीच सायक्लोइथेन आणि सायक्लोमिथेन बनवू शकत नाही. कारण काय आहे, मिथेनचं सूत्र काय असतं बरं, CH4. मिथेन कोण असतो माझा, CH4 असतो ना. हा, मग जर का CH4 जर का तो असतो माझा, तर मग मला सांगा याला असं सायक्लिक स्ट्रक्चर बनवायला दुसरा कार्बनच नाहीये ना, दुसरा कार्बनच नाहीये. सेम टू सेम मिथेन का इथेन काय असतो, CH3 बॉन्ड CH3 असतो. याला सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये द्यायला कसं द्यायचं, तिसरा कार्बन नाहीये. म्हणून हे जे काय सायक्लोचे सगळे जे स्ट्रक्चर आहे ते कुठून चालू होते, सायक्लोप्रोपेन पासून. मग या सायक्लोचे स्ट्रक्चरला नॉमेनक्लेचर देत असताना पहा काय द्यायचं की बघा, हे काय एकदम एकमेकाला जॉईंट आहे. ठीक आहे, बघा सगळ्याची व्हॅलेन्सी बरोबर आहे का, एक नक्कीने चेक करा. ही हायड्रोजन सोबत 2 आणि काय 1 3 हा 4, याची बी बघा 2 3 4, याची बी काय 2 काय 2 3 आणि 4. समजतंय. चला आता याच्यानंतर नाव देत असताना काय नाही, एकदम साधा आणि सोपं. हे कोण आहे बरं, 3 कार्बन वाला आहे. 3 कार्बन वाला कोण असतो माझा, पेंटेन. बस याच्या पुढे काय एकदम सायक्लिक स्ट्रक्चर आहे म्हणून काय लावायचं, सायक्लो. काय लावायचं याच्या पुढे, सायक्लो. मग याचं नाव काय झालं बरं, सायक्लो पेंटेन. ठीक आहे, याचं नाव काय झालं, सायक्लो पेंटेन. सेम टू सेम. मग याचं नाव सांगा बरं मला, CH2 बॉन्ड CH2 खाली CH2 बॉन्ड आहे CH2 आणि या दोघाला कनेक्ट करून टाकतो. याचं नाव काय असेल बरं, 1 2 3 4. 4 वाला कोण होता बरं माझा, ब्युटेन. हा, ब्युटेन होता. आणि हे सगळं सायक्लिक स्ट्रक्चर आहे, त्याच्या पुढे काय लावायचं, फक्त सायक्लो. बस सायक्लो ब्युटेन. ठीक आहे, सेम टू सेम. हे काय सायक्लो ब्युटेन झालं. अजून एखादा बघा, मी इथे एक काढतो, CH2 CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 आणि हा हा काय झाला बरं, 1 2 3 4 आणि हा काय 5. 5 वाला कोण असतो माझा, पेंटेन. हा, आणि काय सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये काय लावायचं त्याला, सायक्लोपेंटेन. काय सायक्लिक स्ट्रक्चर आहे म्हणून तिथे काय लावायचं, सायक्लोपेंटेन. हे बस एवढं आणि साधे आणि सोपे काय असते त्याचे नाव असते. ठीक आहे, हे पहा आता याच्यामधून काय आपल्याला जर का ब्रांचिंग वगैरे जर का आली, याच्यामध्ये काय ब्रांचिंग वगैरे काय म्हणजे काय स्ट्रक्चर आहे का, असा CH3 असं एखादा काय ग्रुप, एखादा काय CH असा आला आणि असं काय असं जर का आलं, त्यावेळेला काय सदस्यपद असं येत नाही, पण काय आपण काय पाहूया. हे काय पाहिलं आपण, सायक्लोपेंटेन सायक्लोब्युटेन, काय या सगळ्या सायक्लोच्या बाबतीत आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर काय आहे की एक नॉमेनक्लेचर मध्ये एक पोझिशनचं एक तुम्ही नक्की लक्षात ठेवा, ज्या वेळेला अशी पोझिशन्स असते त्याला ऑर्थो मेटा आणि पॅरा. काय ऑर्थो मेटा आणि पॅरा पोझिशन कशाला म्हणते हे नक्की लक्षात ठेवा. ठीक आहे, मी हे आत्ताच का सांगून देत आहे, कारण की काय आपल्याला मी काय म्हणलो की हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपल्याला हा कन्सेप्ट चालू करायचा, हा टॉपिक चालू करायचा आहे. आणि त्यासाठी काय तिथं नामकरण करण्यासाठी, तिथं UPSC नेम वगैरे देण्यासाठी मला एक एक बारीक ना बारीक गोष्ट काय गरजेची आहे. याच्यानंतर आपल्याला काय आणखीन पण शिकायचं. ठीक आहे, त्याच्यामुळे काय आधी एक लक्षात द्या कन्सेप्ट आहे इथं छोटासा. या आधी मी तुम्हाला एक सांगून देतो, चला याच्या आधी की जे मी म्हणलो चेन लाईक स्ट्रक्चर. आता मागाशी जे मी माझा हे होतं, मी एक स्ट्रक्चर काढतो. ठीक आहे, CH ठीक आहे, बॉन्ड CH. यालाच काय आहे, एकदम लाईनच्या फॉर्म मध्ये लिहितात. काय लाईनच्या फॉर्म मध्ये कसं लिहितात बरं, बघा इथे एक लक्षात ठेवा, जर का बघा याला कसं लिहितात असं. याचा अर्थ काय आहे, इथं जेव्हा इथं काही नाही म्हणजे काय डॉट आहे, म्हणजे काय हा CH3 झाला. हा इथं कोण झाला, इथून टर्न घेतला, हा CH2 झाला. इथं इथं कोण झाला, इथं थोडस असं करतो मी, मोठं करतो म्हणजे समजेल तुला. CH2 ला आला, याला आला CH ला, हो याला गेला, त्याच्यानंतर काय इथं. आणि एक काय ब्रांचिंग राहिली म्हणून काय ब्रांचिंगला एक तरी असं ना. हा, कसं केलेलं आहे, इथं काहीच नाही म्हणजे काय आहे, इथं काय तो CH3 आहे, इथं काय आहे म्हणजे काय म्हणजे काय तोच आहे माझा, कोण आहे CH2 आहे. हा, इथं कोण आहे माझा CH2 आहे. इथं कोण असेल बरं मग माझा, हा बरं इथं कोण आहे माझा, तो CH आहे. कारण की काय एक बॉन्ड 2 बॉन्ड 3 बॉन्ड आणि इकडे कोण असेल माझा CH3 असेल, त्याला काय असेल CH3. काय हे असं स्ट्रक्चर पण येतं, माहिती असावं आपल्याला. आणि काय असं स्ट्रक्चर अशा मधूनच आपल्याला काय साधा आणि काय सोपा फॉर्म्युला असतो. मग का आपण काय काय शिकलो बाबांनो,
काय आपण कॉमन नेम शिकलो, आययुपीएसी शिकलो. आययुपीएसी नंतर काय असं पण हे स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. आता आपण बघू मग काय आहे बघा आपला आता आपण काय केलेलं आहे केमिस्ट्रीमध्ये. केमिस्ट्रीमध्ये एका ना एका शब्दाचा अर्थ काय असतो. इथं साधं रेष जरी ओढली, इथं साधं रेष जरी ओढलेली असेल आणि जर काय असं जर का स्ट्रक्चर मध्ये असेल तर तो नाही म्हणून कोण आहे CH3 बॉन्ड CH3 आहे. तोच माझा कोण आहे माझा इथेन आहे. कोण आहे माझा तो इथेन आहे. समजतंय. म्हणून काय केमिस्ट्रीमध्ये एक साधी सिंगल अशी रेष जर का आलेली असेल तर तो कोण आहे माझा इथेन. CH3 बॉन्ड CH3 कोण इथेन झाला. चला मग असे स्ट्रक्चर काय करू आपण अजून पाहूया पुन्हा पुन्हा स्ट्रक्चरला काय काय देऊ शकते. ठीक आहे. मी याच्यामध्येच थोडासा फॉर्म करतो जेणेकरून आपल्याला समजा. CH3 हे करूया CH2 CH3 याचं ते लाईनचं स्ट्रक्चर काढत असताना एक लक्षात ठेवायचं लॉंगेस्ट चेन पण बघायचं. आधी याचं नाव द्या बरं बघूयात आपण नाव देता येते का नाही विसरून गेलो आपण. पाहूयात. लॉंगेस्ट चेन 1 2 3 4 5 असा आहे. ठीक आहे. एक बघू 1 2 3 4 आणि इकडं 5 आणि ह्या 6. लॉंगेस्ट चेन काय झाली बरं हे वाली. इथून कट करून हे अशी 1 2 3 4 आणि हे 5 5 आणि 6 6 वाली माझी लॉंगेस्ट चेन झाली. चला मग काय कमीत कमी पोझिशनला काय ब्रांचिंगला कमीत कमी नंबर भेटला पाहिजे. 1 2 3 तिकडे 3 जायला इकडून काय 2 जातो म्हणजे काय 1 2 3 इथं 4 इथं 5 ठीक आहे इथं 5 इथं काय 6 इथं येस नाही चला इथं काय 5. मग बघा नंबरिंग नाव नाव कसं लिहिणार बरं तुम्ही मग याचं. चला 2 ला आधी काय बघा 2 सेम ग्रुप आहेत. ब्रांचिंग कशा कशाची आहे बघा बरं. एक मिथाईलची आहे एक मिथाईलची आहे आणि मिथाईलची. तिन्ही ब्रांचिंग कशाची आहेत मिथाईलच्या. वेगळी आहे का नाही त्याच्यामुळे बघा 2 कॉमा दुसरी ब्रांचिंग कुठं आहे 3 ला 3 कॉमा तर तिसरी ब्रांचिंग कुठे आहे 4 ला 2 कॉमा 3 कॉमा 4 काय ट्राय टेट्रा कडाय 3 आहेत. 3 असले तर काय म्हणणार मी ट्राय ट्राय. आणि कोणता ग्रुप आहे तो मिथाईल ग्रुप आहे. 2 3 4 ट्राय मिथाईल आणि हा कोण आहे 6 वाला कोण असतोय हेक्झेन. 2 3 4 ट्राय मिथाईल हेक्झेन. याचं लाईन मध्ये स्ट्रक्चर कसं काढणार बरं मग मी चला आधी इथं बघून घ्या. काय मी म्हणलो इथं मी इथं आधी असं स्ट्रक्चर काढून साधं आणि सोपं बघा जेणेकरून तुम्हाला समजेल असं काढायचं. ठीक आहे. इथं बॉन्ड CH3 घ्यायचा वरी बॉन्ड ठीक आहे खाली CH बॉन्ड इकडे CH3 इथं बॉन्ड असं करायचं ना आपल्याला. चला बघ CH त्याच्यानंतर काय खाली जायचं CH झालं ना त्याच्या वरी कोणता ग्रुप आहे CH3 चा हे समजतंय का. इथं इथं CH आलो आणि ब्रांचिंगची समजलं. चला आता बघा खाली कानाला इथं CH2 इकडून वरी पुन्हा इथं तुम्हाला CH. मग याचं लाईनिंग स्ट्रक्चर कसं असेल बरं मुळात हेच कसं असेल बरं बघा बरं. काय हे असं वरी गेला खाली गेला काय हे बघा असं वरी त्याच्यानंतर खाली गेलो ना इथं आलो त्याच्यानंतर वरी वरी गेलो पुन्हा एकदा खाली आलो खाली पुन्हा एकदा वरी. बस आता काय करायचं ब्रांचिंग कुठे कुठे आहे इथं 1 2 3 आहे का कुठे दुसरीकडे दिसत आहे का नाही त्याच्यामुळे कुठं बघा 2 ला 3 ला आणि 4 ला काही 1 2 3 आणि 4. ठीक आहे. हेच हे आहे हेच हे आहे समजतंय. हाच आहे हाच आहे. स्ट्रक्चर आपल्याला लाईन स्ट्रक्चर सुद्धा ड्रॉ करता आलं पाहिजे कारण की पेपरमध्ये लाईन स्ट्रक्चर सुद्धा विचारत असते. ठीक आहे. हे आज आपण काय पाहिलं हे लाईन स्ट्रक्चर काय आहे काय नाही अशाच रीतीने काय तुम्ही काय जर असं जरी असेल फक्त म्हणूनच काय सायक्लोपेंटेनचा कधी पण देत असताना हे असं देत. हा कोण आहे माझा तो सायक्लोपेंटेन आहे. कोण आहे तो सायक्लोपेंटेन. इट इज नथिंग बट द बघा CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड. तो तो फॉर्म्युला कसा आलेला आहे तर असा आला. ठीक आहे. ब्रांचिंग जरी असेल तर इथं खाली CH3 वगैरे लिहित बसायची नाही लाईन स्ट्रक्चरला. ठीक आहे. हे एंड म्हणजेच काय आहे तिथं एक सी आहे. तो एंड म्हणजेच काय तिथे एक सी आहे फक्त व्हॅलेन्सी बघायची आहे. ठीक आहे. हे सगळ्यात साधा आणि सोपं.
आणि असं असे सर लोकांना अशा अशा फॉर्म असे स्ट्रक्चर देऊन सुद्धा आपल्याला काय युपीएससी ने पेपर मध्ये विचारले जाते बरं का. असे फॉर्म्युले देऊन सुद्धा असे काय स्ट्रक्चर देऊन सुद्धा आपल्याला पेपर मध्ये राईट द युपीएससी नेम असं म्हणून दिलं जातं. ठीक आहे, हे झालं. याच्यानंतर एक काय पोझिशनचा एक कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये काय आपल्याला ती बेंझिनची रिंग वगैरे जे काय असतं ना, सायक्लोपेंटीन वगैरे, त्यात आम्हाला ऑर्थो, मेटा आणि काय पॅरा ही पोझिशन काय असते ते आपल्याला मुळात सांगायचं आहे. पहा, हे पहा, हे कशाचं स्ट्रक्चर आहे? हे पहा, हे कशाचं स्ट्रक्चर आहे? सायक्लोहेक्झेन आहे ना. हा कोण आहे माझा? सायक्लोहेक्झेन आहे. मग बघा, जर का इथं कुठंही जर का इथं समजा या पोझिशनला काय जर का एखादा फंक्शनल ग्रुप जर का अटॅच झालाय, या पोझिशनला काय झालं, माझा एक फंक्शनल ग्रुप अटॅच झालेला, त्याच्यामुळं ज्या काय त्याच्या लगतच्या बाजूला काय इकडल्या साईडला आणि इकडल्या साईडला इथं फंक्शनल ग्रुप आहे, एफ जी फंक्शनल ग्रुप आहे, कोणताही असू द्या फंक्शनल ग्रुप, म्हणजे काय सीएल असू द्या, कोणता कोण पण असू द्या, काही नाही. बरं, इथं काय झाला, हा कोण झाला, ही पोझिशन जी झाली त्याला काय म्हणणार तुम्ही? ऑर्थो. ठीक आहे, मग सेम टू सेम या साईडला पण काय असेल, तो ऑर्थोच असेल. ऑर्थो झाली. हा, मग इथली कोण असते, एक गॅप सोडून कोणती पोझिशन असते, तर ती मेटा असते. मेटा पोझिशन. हा, आणि या फंक्शनल ग्रुप जिथं कुठं फंक्शनल ग्रुप आहे त्याच्या बरोबर जो कोणी समोर असतो तो कुठली पोझिशन असते, ती असते पॅरा. ही कोणती पोझिशन असते? पॅरा. हे नक्की ना लक्षात ठेवा, जर का काय फंक्शनल ग्रुप समजा इथं आहे आणि फंक्शनल ग्रुप इथं आहे, तर काय त्याच्या लगतच्या ग्रुप लगतच्या लगेच जर का कोण अटॅच असेल त्याचं नाव वगैरे द्यायचं असेल तर त्या टायमाला त्या पोझिशनला काय वापरतो आपण, जे तिकडे वापरत असतो ना 1 2 3 4 हे असं नंबरिंग, या टायमाला अशा स्ट्रक्चर मध्ये सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये जर का 6 असतील आणि त्यावेळेला आपण काय वापरायचं तिथं? ऑर्थो. लगत असतील तर ऑर्थो, एक गॅप सोडून असेल तर मेटा. काय इकडे बी ऑर्थो, इकडे बी ऑर्थो, इकडेही मेटा, इकडेही मेटा, इकडेही काय पॅरा. जर का फक्त असंच नाही, जर का समजा असं स्ट्रक्चर आहे आणि फंक्शनल ग्रुप समजा इथं आहे, तर मग या बाबतीत माझा ऑर्थो मेटा पॅरा कुठे झाला बरं? ही ही ऑर्थो, ही पण ऑर्थो, एक गॅप सोडून कोण? ही मेटा, ही पण मेटा, आणि ही समोरासमोरची कोण झाली? ही पॅरा. ठीक आहे, काय ऑर्थो ऑर्थो मेटा मेटा आणि पॅरा. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण काय पाहिलेलं आहे आज? आपण काय एकदम बेसिक पासून जे आहे ते काय अल्केनचं नॉमनक्लेचर पाहिलेलं आहे. आज आपला जो आहे इथं काय मला वाटतं की बऱ्यापैकी काय आपला अल्केन इथं काय संपून गेलेला आहे. आता उद्या आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला अल्किनचं नॉमनक्लेचर पाहूया, अल्काईनचं एक नॉमनक्लेचर पाहूयात, आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्टली काय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि काय त्याच्या पुढले जे काय धडे आहेत ते आपल्याला चालू करता येतील. हा धडा काय शिकवायची गरज आहे? कारण की काय इथं एकदम बेसिक नॉलेज इथं आपल्याला भेटतं. कारण की विद्यार्थ्यांना तिथं हॅलोजन डेरिव्हेटिव्हला हायड्रोकार्बन, तिकडे काय अल्डिहाइड किटोन्सला ते कुठून येत आहेत, फंक्शनल ग्रुप काय आहे, कुठे अटॅच झाल्यावरती काय होतं, हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काही समजत नाही. त्या कारणामुळे काय आपण हा धडा पहिल्यांदा घेतलेला आहे आणि ही लेक्चर सिरीज अशीच चालू राहणार आहे. आपलं या चॅनेलवरती आपण काय मॅथ पण घेणार आहोत. त्याच्यामुळे काय आपण चॅनेलला नक्की ना अपडेट राहा. आणि काय हे झालं आजच्या बाबतीत आपलं सगळं. आणि आज आपण काय करूयात, इथंच आपण थांबूयात. जर का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर का हे आमचे लेक्चर आवडले असतील तर तुम्ही काय करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि नक्की ना काय बेल आयकॉन नक्की ना प्रेस करा, जेणेकरून काय आम्ही काढलेले नवीन नवीन व्हिडिओ जे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आणि काय करूयात, आजच्या दिवसापुरते काय आपण इथंच थांबूयात. थँक्यू.